फलंदाजांना विनंती करतो की राज्यस्तरीय स्पर्धा चालली आहे आणि डगआउटमध्ये जागा असताना तुम्ही एका बाजूला जाऊन बसला, कुठेतरी हे विसंगत दिसतं. खिलाडू वृत्तीच्या दृष्टिकोनातून हे सारं विसंगत दिसतंय. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी या. नियोजन इतकं देखणं आहे, सुबक आहे, सुंदर आहे, त्याला कुठेतरी गालबोट लागू नये. त्यामुळे विनंती करतो. रणझुंजार वैभववाडी संघाचे व्यवस्थापक असतील, कर्णधार असतील, त्यांना जोपर्यंत तुम्ही डगआउटमध्ये येऊन या ठिकाणी विराजमान होत नाहीत किंवा उपस्थिती दाखवत नाहीत तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही. आणि तुम्ही लवकरात लवकर जर आला नाही तर या ठिकाणी एका षटकाचं तुम्हाला बॅन करण्यात येईल. याची दखल घ्यावी. आयोजकांच्या वतीनं जे निर्णय ठेवण्यात आले आहेत त्याचा अंमल शेवटी केला गेला तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहात. कारण रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं अप्रतिम नियोजन लाभत आलंय आणि नियमाचा अंमल करणारे या ठिकाणी जबाबदार आणि जबाबदारीनं योगदान देणारे पंच या ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त सहयोग तुमचा अपेक्षित धरतो. कारण तुम्ही टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा संघ मैदानात उतरत आहात आणि अशा प्रकारचं विसंगत कुठेतरी दिशाहीन दिसतं. तुमचं मैदानावरील या ठिकाणी अस्तित्व जे आहे ते टिकवायचं असेल, लौकिक टिकवायचं असेल तर खेळाला कुठेतरी गालबोट लागणार नाही, बाधा ठरणार नाही. अशा प्रकारचं योगदान तुम्ही द्या आणि लवकरात लवकर डगआउटमध्ये उपस्थित व्हा अशी आग्रहाची विनंती करतो. तो फिर एक मरतबा कमेंटेटर के हास्य से हिंदी के परिभाषा में मैं राजा सामंत तमाम दर्शकों को इस मुकाबले के दौरान मिडभाव के इस ग्रीन पार्क मैदान के भीतर ले जाता हूं क्योंकि मैदान के भीतर रणझुंजार वैभववाड़ी और ओमकार 11 गोरेगांव के बीच में मुकाबला खिलवाया जा रहा है. पहले बल्लेबाजी के लिए मैदान के ऊपर मौजूदगी दिखवा रही है रणझुंजार वैभववाड़ी की टीम. पहले ओवर की पहली गेंद थी, ऑफ स्ट्रिक के बाहर गेंद थी, सफल होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका. गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. अभी तक सचिन बेहतर गेंदबाजी किया कर रहे हैं. जो कप्तान ने उनके ऊपर जिम्मेदारी डाली, अपने कप्तान का विश्वास सार्थ दिखाते हुए कुल मिलाकर अभी तक 2 गेंदें डाली है, लेकिन दोनों भी गेंदों के पीछे रफ्तार थी, कल्पकता थी और संयम बरकरार रखा था. फुल टॉस गेंद थी, मिड स्ट्रिक के ऊपर, स्क्वायर लेग के ऊपर से खेलना चाहते थे, टाइमिंग सही नहीं कर सके. स्क्वायर लेग अंपायर के सामने जाकर बैकअप किया जाता तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से खाता खोला है विजेश ने खुद का और अपने टीम का. स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 1 रन. रणझुंजार वैभववाड़ी की टीम पहले बल्लेबाजी कर रही है. मैदान के भीतर सेत्रयु किया कर रही है ओमकार 11 गोरेगांव की टीम. बेहतर गेंद, कल्पकता और संयम बरकरार रखी थी. पूरी तरीके से बल्लेबाज ने चकमा खाया और यही वजह थी पहले विकेट के रूप में क्लीन बोल्ड होकर खेमे में लौटना पड़ रहा है. पूरी दबाव की स्थिति पैदा हो चुकी है रणझुंजार वैभववाड़ी टीम के खेमे में और उसी का पूरा श्रेय देना चाहूंगा गेंदबाज को जिनका नाम है सचिन. तो पहले विकेट का पतन होने के बाद मैदान के भीतर नए बल्लेबाज प्रशांत मिश्रा आफ्ताब की जगह के ऊपर गिरी हुई पारी को संवारने के लिए प्रशांत को मैदान के भीतर भेजा है. प्रशांत को संयम बरकरार रखकर गिरी हुई पारी को संवारना होगा. उनके बल्ले में उतनी काबिलियत है, लेकिन काबिलियत सच में उतारनी चाहिए तो यहां पर बेहतर फुटवर्क दिखवाना होगा और बेहतर टाइमिंग दिखवानी होगी. लेग स्ट्रिक के ऊपर गेंद थी, खेलना चाहते थे स्क्वायर लेग के बगल में,
हड़बड़ाहट की स्थिति में खेला है। किस्मत बल्लेबाज के पक्ष में। 22 की हैसियत से 1 रन का इजाफा और उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पूछने की जरूरत नहीं, हर रन निकालने के बाद कितना स्कोर हो चुका है आपके सामने पेशकश किया जा रहा है। देखो कितना तकनीक का इस्तेमाल है, कल्पकता दोहरा रहे हैं और खास करके संयम बरकरार रखा है। तारीफ करने लायक गेंदबाजी, तारीफ करने लायक गेंदबाजी। पूरी तरीके से मैदान के ऊपर छा गए थे गेंदबाज सचिन और यही वजह थी रनों के ऊपर अंकुश देखने का अवसर प्राप्त हुआ और उसी के कारण दबाव की स्थिति पैदा हुई और उसी दबाव की स्थिति को भेदना मुश्किल बात साबित हुई और उसी मुश्किल बात के घड़ी में 1 विकेट खोया। उस विकेट का नाम था आफ्ताब और पूरी दबाव की स्थिति पैदा हुई। उसी दबाव की स्थिति से संवारने के लिए मैदान के भीतर भेजा गया है ब्रिजेश का साथ देने के लिए प्रशांत मिश्रा को। और यहां पर दावे के साथ कहना चाहूंगा कि दोनों भी बल्लेबाजों ने संयम बरकरार रखकर बेहतर बल्लेबाजी सच में उतारनी चाहिए। काबिलियत है उनके पास, लेकिन काबिलियत सच में उतारनी चाहिए तो बेहतर फुटवर्क दिखवाना होगा, बेहतर शरीर का संतुलन रखना होगा और खास करके निगाहें और टाइमिंग बेहतर रखनी होगी। रणधुंजार वैभववाड़ी का एक जमाना था, उस वक्त रणधुंजार वैभववाड़ी टीम का प्रतिनिधित्व करने के लिए कणकवली के मुंडेश्वर मैदान के ऊपर अविनाश रायकर हो, पिंटू शिखरकर हो, किरण खक्कर हो, कृष्णा सातपुते हो, उमेश मांजरेकर हो, प्रवीण मांजरेकर हो, कई ऐसे खिलाड़ी मैंने देखे हैं मुंडेश्वर मैदान के ऊपर। वो सिर्फ आते नहीं थे तो आकर पूरी मैदान के ऊपर छा जाते थे। जिन्होंने उनकी क्रिकेट देखी है वो दर्शक कभी नहीं भूल पाएंगे। तभी कप्तानी किया करते थे रणधुंजार वैभववाड़ी टीम की किरण खक्कर। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। हमसे दूर वाले छोर से नए ओवर की शुरुआत, गेंदबाजी करने के लिए विशाल। टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद खेलना चाहते थे, पूरी तरीके से चकमा खाया, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व, पूरी तरीके से बेहतर गेंदबाजी का दावित्व निभाते हुए अपनी तरफ से कोशिश किया कर रहे हैं गेंदबाज। फिर एक मरतबा विशाल चले, विशाल की गेंद परिवर्तन के दौर के ऊपर। पहली गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाद, दूसरी गेंद टिप्पा खाने के बाद मिड स्ट्रिक के ऊपर। इसी को कहते हैं कल्पकता, इसी को कहते हैं परिवर्तन और इसी को कहते हैं संयम। विशाल की काबिले तारीफ गेंदबाजी, ऊंचे कद के खिलाड़ी है तो पूरी तरीके से कंधे का बेहतर इस्तेमाल किया कर रहे हैं और यही वजह है बेहतर गेंद उनकी कभी अंदर आ रही है तो कभी बाहर जा रही है और उसी के कारण पूरी तरीके से बल्लेबाज दबाव की स्थिति में। उठाकर मारने का प्रयास किया, टिप्पा खाने के बाद मिड स्ट्रिक के ऊपर विकेट कीपर के दस्तानों पे चली गई। जोरदार अपील। कमेंटेटर ने ध्यान देना चाहिए, टिप्पा गिरने के बाद जब भी बल्लेबाज गेंद को खेलने का प्रयास करता है, खेलने के बाद विहरण पेशकश करना चाहिए क्योंकि उस वक्त बल्ले का कोना लेकर गेंद चली जाती है तो वो गेंद बल्ले को छू कर गई है, अंपायरों को सुनने को मिलनी चाहिए। तभी अपना दातृत्व मैदान के भीतर कप्तान की अंपायर की हैसियत से, गौर से सुनो, अंपायर की हैसियत से वो बेहतर निभा सकते हैं। कवर के दिशा के ऊपर खेलना पसंद किया था, काफी देर तक हवा में गेंद, लेकिन क्षेत्ररक्षक ने कोशिश करने के बावजूद कॉट में तब्दीली कर नहीं सके। तब तक 1 रन लेने का मौका था, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। विशाल फिर एक मुतबा रफ्तार के साथ चले, स्टंप्स के बगल से विशाल की गेंद उठाकर मारा है, स्क्वायर लेग के ऊपर से क्षेत्ररक्षक मौजूद है। कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व, तारीफ करने लायक, क्षेत्ररक्षक की तारीफ करने लायक क्षेत्ररक्षण का दावित्व। इतना बेहतर क्षेत्ररक्षण मैदान के भीतर साबित होता है
तो गेंदबाज का हौसला बुलंद हो जाता है और उसी तरीके की क्रिकेट मैदान के भीतर उभर के बाहर निकली और नतीजा आपके सामने दूसरे विकेट के रूप में बल्लेबाज को कॉट आउट होकर खेमे में लौटना पड़ा। सन्माननीय नंदन घाटे तसेच सन्माननीय गजानन कड या ठिकाणी उपस्थित आहेत। मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत। मंडळाचे सचिव सन्माननीय मंदार ढोके यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। सन्माननीय नंदन घाटे, सन्माननीय गजानन कड तसेच आमच्या स्पर्धेदरम्यान कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सन्माननीय अभय पेडणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। धन्यवाद। विशाल फिर एक मुतबा चले। इस ओवर की आखिरी गेंद स्क्वायर की दिशा के ऊपर खेला है। क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करना चाहते हैं। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, क्षेत्ररक्षक की तारीफ करनी चाहिए क्योंकि बेहतर क्षेत्ररक्षण साबित किया कर रहे। क्षेत्ररक्षक का नाम मालूम नहीं है लेकिन पूरी तरीके से मैदान के भीतर छा गए हैं। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए रणधुंजार वैभववाड़ी टीम ने स्कोर खड़ा किया है 4 रन। कितनी बढ़िया गेंदबाजी, दोनों भी गेंदबाजों की तारीफ करनी चाहिए। जब एक कर्टली एमरोज, कोटनी ऑल्श गेंदबाजी किया करते थे तब एक एंड से पूरी तरीके से छा जाते थे एमरोज और दूसरी एंड से पूरी तरीके से छा जाते थे कोटनी ऑल्श। हॅलो, संस्थान कोटकामते आणि हुमरड या सामन्यातील पराभूत संघातील सामनावीर आकाश याला प्रतिष्ठानच्या वतीने मेडल आणि सुमीर डोंगरे बाहुबली यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट देण्यात येणार आहे। माननीय नगरसेवक श्री कोदे यांच्या हस्ते या बक्षिसाचे वितरण होत आहे। आकाश याने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे। आकाश, धन्यवाद। पहली ओवर डाली थी सचिन ने, काबिल तारीफ गेंदबाजी की थी। पहली ओवर में एक विकेट मुकम्मल किया था और दूसरी ओवर डाली थी विशाल ने। उस ओवर में भी काफी सटीक गेंदबाजी की थी, कल्पकता और संयम बरकरार रखते हुए उस ओवर में एक विकेट मुकम्मल हुई थी। तीसरे ओवर की शुरुआत, कितनी बढ़िया गेंद, कितनी बढ़िया गेंद सीधी मिड स्ट्रिक के ऊपर। खेलते समय बल्लेबाज को काफी दिक्कत महसूस हुई थी, भाग्यशाली रहे, नहीं तो विकेट खोकर तीसरे विकेट के रूप में खेमे में लौटना पड़ता। बल्लेबाज के पास काबिलियत है, थोड़ी सी दिलेरी दिखवानी चाहिए, संयम बरकरार रखना चाहिए क्योंकि रणधुंजार वैभववाड़ी टीम के खेमे में निचले क्रम तक बल्लेबाजी मौजूद है। कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व देखो, बल्लेबाज समझ नहीं पाए, पूरी तरीके से संयम से बिखर गए हैं और यही वजह उनका फुटवर्क देखने का अवसर प्राप्त नहीं हो रहा है। उनका शरीर का संतुलन बेहतर नहीं है और खास करके टाइमिंग भी, और उसी के कारण पूरी तरीके से दिक्कत में श्रेय देना चाहिए सचिन को। गेंदबाज के हैसियत से लगातार गेंदें निर्धाव चली जा रही है, पूरी तरीके से यहां पर बांध के रखा है बल्लेबाजों को। कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व, हर गेंद के पीछे रफ्तार है, कल्पकता है, संयम है और उसी के कारण रनों के ऊपर अंकुश लग चुका है। उठाकर मारने का प्रयास किया, फाइन लेग की दिशा के ऊपर, शॉर्ट फाइन लेग के ऊपर, कॉट होने का संभव था, उंगलियों को छूते गेंद चली गई और जहां पर रन नहीं था वहां पर 2 रन बहाल किए। बल्लेबाज के बारे में कहा जाए तो पूरी तरीके से नसीब ने सहयोग कर दिया, नहीं तो तीसरे विकेट के रूप में, कॉट आउट के रूप में खेमे में लौटना पड़ता था। सचिन फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे कमेंट्री कक्ष की ओर से, रफ्तार के साथ चले स्टंप्स के बगल से। उठाकर मारने का प्रयास किया, काफी देर तक हवा में, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद नहीं। डिप लॉन्ग ऑन की तरफ से आकर शॉट मिड ऑन की तरफ कॉट में तब्दीली करना चाहते थे लेकिन गेंद उनके पहुंच के बाहर। तब तक रन लेने का मौका था, तब तक रन लेने का मौका था। दोनों भी बल्लेबाजों ने भागकर कुल मिलाकर 2 रन पूरे किए और उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 10 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद। सचिन फिर एक मुतबा चले, उठाकर मारने का प्रयास किया, क्षेत्ररक्षक की हैसियत से विकेटकीपर स्वयं गए और लॉलीपॉप जैसा कॉट लपक लिया। तीसरे विकेट का पतन।
तीसरे विकेट का पतन हो चुका है और कुल मिलाकर सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर रन दिखाई दे रहे हैं 10 रन। पूरी तरीके से रणझुंझार वैभववाड़ी की टीम बाढ़ में फंस गई है, संयम से बिखर गई है। आने वाले बल्लेबाज को यहां पर दिलेरी दिखवाकर गिरी हुई पारी को संवारना होगा। लगातार विकेटों का पतन जारी रहता है तो आकर बल्लेबाजी करना आसान बात नहीं होती, लेकिन ऐसी स्थिति में बेहतर बल्लेबाजी किया करते थे ऑस्ट्रेलिया के एक जमाने के बेहतर खिलाड़ी जिनका नाम था माइकल बेवन। सिंधुदुर्ग स्तर में इसी तरह की स्थिति दिखाई देती थी तो टेनिस क्रिकेट जगत के बेहतर बल्लेबाज के हैसियत से हमेशा मैदान के ऊपर दायित्व निभाते थे विजय टीम केरवाड़ा के समीर मोर्जे, और उसी के कारण उनको संकट मोचक की नाम से जाना जाता था। प्लेबॉयज मालवण की टीम जब खेला करती थी तभी पप्पू कदम का नाम जुबा के ऊपर आता हुआ गिरी हुई पारी को संवारने के लिए माहिर माने जाते थे। एक वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। अंपायर ने कॉल करके बतवा दिया बैट्समैन चॉइस पावर प्ले, इस ओवर में बेहतर बल्लेबाजी होनी चाहिए क्योंकि मौका है बेहतर फुटवर्क दिखवाकर टाइमिंग दिखवाकर बेहतर बल्लेबाजी करने का। काबिलियत है बल्लेबाजों की बल्ले में, लेकिन वही काबिलियत सच में उतरनी चाहिए क्योंकि उनकी बल्लेबाजी के ऊपर पूरी तरीके से टीम की बात निर्भर करती है। लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, बेहतर फुटवर्क बेहतर टाइमिंग, सीधी गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई 4 रन के लिए। थैंक यू विजय। तो लगातार विकेटों का पतन जारी रहता है, तभी आने वाले बल्लेबाज को प्रेरित करना चाहिए क्योंकि उसी प्रेरणा से वो दिलेरी दिखवाकर संयम बरकरार रखकर बल्लेबाजी कर सके। गणेश की गेंद लॉग ऑफ की दिशा के ऊपर हवा में चली गई, कॉट होने का संभव लेने का प्रयास किया लेकिन कोशिश करने के बावजूद भी कॉट में तब्दीली कर नहीं सके। कॉट ड्रॉप हुआ और उसी के कारण 2 रन भागकर पूरे किए, माफ कीजिए 1 रन भागकर पूरा किया और उसी 1 रन के कारण स्कोर हो चुका है 15 रन। बेहतर अंपायरिंग चल रही है मैदान के भीतर, चाहे दीपक धुरी हो चाहे मंगेश धुरी हो। उठाकर मारने का प्रयास किया, कवर की दिशा के ऊपर कॉट होने का संभव, बेहतरीन कॉट में तब्दीली की, चौथे विकेट का पतन। 15 रन के ऊपर चौथी विकेट चलती हो गई। है तो गिरी हुई पारी को संवारना आसान बात नहीं होती, पूरी तरीके से दबाव की स्थिति छा जाती है मैदान के भीतर। लेकिन कई ऐसे बल्लेबाज मैंने देखे हैं जो गिरी हुई पारी को संवारने के काम बेहतर बल्लेबाजी किया करते थे। वेस्ट इंडीज टीम की ओर से रिची रिचर्डसन का नाम हमेशा जुबा के ऊपर आता है क्योंकि गॉर्डन गिरने, डेस्मंड हेंड्स, वेवेन रिचर्ड खेमे में चले जाते थे तो रिची रिचर्डसन बेहतर बल्लेबाजी करवा के दर्शकों के दिलों में जगह बनवाकर अपने टीम की बाजू संवारने का काम हमेशा किया करते थे। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की क्योंकि काफी बाहर चली गई थी ऑफ स्टंप के। अतिरिक्त रन की सहयोग से स्कोर हो चुका है 16 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। गणेश की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, शॉट मिड विकेट की तरफ गेंद ट्रैवल कर रही है। मिड विकेट बाउंड्री से आकर बैकअप करना चाहते, तब तक 2 रन लेने का मौका था। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 18 रन। कुल मिलाकर 4 विकेटों का पतन हो चुका है, 3 ओवरों का खेल पूरा हो चुका है। चौथी ओवर प्रगति पथ के ऊपर, पूछने की जरूरत नहीं, बिना दिक्कत क्रिकेट का खेल खेलो, चाहे बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, क्षेत्रयू हो, और बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो।
प्रगणेश फिर एक मोतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद, हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखेंगे। टिप्पा खाने के बाद बल्ले के बीचों बीच लेकर उठाकर मारने का प्रयास किया। थर्डमैन की दिशा के ऊपर गेंद फाइनल की तरफ गेंद ट्रैवल कर रही है। क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक रन लेने का मौका था। कुल मिलाकर उसी गेंद के ऊपर रन बटोरे हैं 2 और उन्हीं 2 रन की सहयोग से 20 रन का फासला पूरा हो चुका है। 4 विकेट के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए रणझुंझार वैभववाड़ी टीम मिडबाव के इस ग्रीन पार्क मैदान के भीतर ओमकार 11 गोरेगांव टीम के सामने। ओमकार 11 गोरेगांव के गेंदबाजों की तारीफ करनी चाहिए, कितनी बेहतर गेंदबाजी किया कर रहे, तकनीक का इस्तेमाल करवा के दिमाग की बत्ती जलवा कर कल्पकता दोहराते हुए जो बात मैंने दोहराई थी उसी तरह की गेंद डाली थी, पूरी तरीके से चकमा खाया था। भाग्यशाली रहे, नहीं तो 5वें विकेट के रूप में विकेट खोकर खेमे में लौटना पड़ता था। बातों बातों में 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 4 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन रणझुंझार वैभववाड़ी टीम का अभी तक स्कोर हो चुका है। हॅलो हॅलो आपल्या स्पर्धेत कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार श्री अभय पेडणेकर इथे उपस्थित आहेत। मी मंदार गुरव यांना विनंती करते की प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा। हॅलो हॅलो त्याचप्रमाणे देवगडचे ॲडव्होकेट माननीय श्री श्यामसुंदर जोशी सर आपल्या कुटुंबासहित इथे उपस्थित आहेत। मी स्वागत सत्कार करावा श्री जोशी सर, धन्यवाद। हेलो आखिरी ओवर की पहली गेंद कमेंट्री कक्ष की ओर से डाली थी। स्कोरलेग की दिशा के ऊपर खेला, बेहतर फुटवर्क दिखवाते हुए 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 21 रन। मित्रांनो, म्हणून तुम्हाला सांगतो नियोजन इतकं सुंदर आहे, समालोचन एवढं सुंदर चाललंय, स्कोरिंगचं काउंटिंग एवढं सुंदर चाललंय। 12वा खेळाडू अगोदर कॉमेंट्री कक्षात पाठवून द्या। मग कधी कधी कसं होतं माहितीये, नियोजन आणि त्या नियोजनामध्ये कार्यरत असणारे कॉमेंटेटर असोत किंवा स्कोरर असोत त्यांचा अभिमन्यू बनतो आणि ते चक्रव्यूह भेदणं मुश्किलीचं ठरतं। मी सुरुवातीला विचारलं होतं, तुम्ही जर सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं असतं तर सांगता आलं असतं की क्षेत्ररक्षण रणझुंजार वैभववाडीचा संघ करतोय, परंतु तुमच्या अतिरिक्त खेळाडूंनी सुरुवातीला फलंदाजी करतोय असं सांगितलं, त्यामुळे प्रथम फलंदाजी रणझुंजार वैभववाडी असा उल्लेख करावा लागला। कमेंट्री कक्षा के सामने खेला है, 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है यहाँ पर 22 रन। कुल मिलाकर अभी तक 4 विकेटों का पतन हो चुका है और 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। आखिरी ओवर प्रगति पथ के ऊपर और आखिरी ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं 3, यानी कि 3 गेंदों का खेल अभी भी बाकी। उठाकर मारने का प्रयास किया, स्क्वायरलेग अंपायर के बगल में गेंद ट्रैवल कर रही है। क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, 1 रन भागकर पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं। और यहां पर कहना चाहूंगा क्रिकेट के परिभाषा में, आ कुत्ते मुझे काट के चला जा, जहां पर रन नहीं था वहां पर रन लेने का प्रयास किया, नतीजा भुगतना पड़ा। 5वें विकेट के रूप में बल्लेबाज को रन आउट होकर खेमे में लौटना पड़ा।
फिर एक मतबा गेंदबाज चले। गेंदबाज का नाम है प्रसाद मोरे। विकेट कीपर ने चकमा खाया, उछाल लेती हुई गेंद चली गई विकेट के पीछे, जाकर बैकअप की जाती तब तक 1 रन लेने का मौका था। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है। स्कोर हो चुका है 24 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। मेरे ख्याल से इस ओवर की अभी तक 5 गेंदें डाल चुके हैं। गौर से सुनो, 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए गेंदबाज तैयार अपने रनिंग मार्क के ऊपर। कमेंट्री कक्ष की ओर से गेंद डालने के लिए तैयार। उठाकर मारने का प्रयास किया, आसमान को छूते न छूते गेंद सीधी बाउंड्री के बाहर चलती हुई 6 रन के लिए। अंपायर 31 रनों की जरूरत। हॅलो, आमच्या स्पर्धेदरम्यान ॲडव्होकेट श्यामसुंदर जोशी यांच्या सौभाग्यवती सौ जोशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या मंडळाच्या सदस्य सौ जान्हवी लोके मॅडम यांचे शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। श्री रामेश्वर प्रतिष्ठान मित्रमंडळ आयोजित बाजारपेठ मित्रमंडळ पुरस्कृत भव्य दिव्य अशा आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा सन 2022 वर्ष 17वे या मिडबाव नगरीत येणाऱ्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, क्रिकेट प्रेमींचं व महिला वर्गाचं आम्ही या ठिकाणी रामेश्वर प्रतिष्ठान तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत। धन्यवाद। इलेव्हन मिडबाव विरुद्ध अवधूत स्पोर्ट कणकवली यांच्यात दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपल्या प्लेइंग लिस्टची यादी कमेंट्री कक्षामध्ये द्या। धन्यवाद। हॅलो हॅलो, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 मध्ये उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक स्वागत करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून ग्रीन पार्क मैदानावरून मी अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेशजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम नीटनेटकं आयोजन, उत्कृष्ट नियोजन याच्या जोरावरती आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय। आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील प्राथमिक फेरीची 3री लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय रणझुंजार वैभववाडी आणि त्यांची ग्रंथिका जुळली आहे ओमकार 11 गोरेगाव संघासमोर। कृपया फलंदाजी करणाऱ्या संघाने डगआउट मध्येच बसायचं आहे। तुम्ही खूप मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय, त्यामुळे स्पर्धेतील नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। सामना चालू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे 12th मॅन जर कॉमेंट्री बॉक्समध्ये आले नाही तर आम्ही लगेचच त्यांना धावांची पेनल्टी देणार आहोत आणि यात ही नियमावली सर्व संघांसाठी बंधनकारक असेल। सर्व संघांनी आता मात्र काटेकोरपणे पालन करा। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून तुम्हाला सक्त सूचना दिली जाते, यानंतर कोणत्याही संघाला कॉलिंग दिलं जाणार नाही। ज्या संघाची फलंदाजी किंवा गोलंदाजी असेल त्या संघातील 12th मॅनने त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलंच पाहिजे, अन्यथा तुम्हाला धावांची पेनल्टी लगेचच जाहीर केली जाईल, याची आपण नोंद घ्या। रणझुंजार वैभववाडी विपक्ष ओमकार 11 गोरेगाव अशी लढत आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत। नाणेफेकीचा सुदैवाने निर्णय लागला होता तो रणझुंजार वैभववाडी संघाच्या बाजूने व नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलं ओमकार 11 गोरेगाव संघाला।
मात्र मुंबईकरांनी रणझुंजार वैभववाडीच्या गोलंदाजांसमोर थोडीशी नांगी टाकली व त्याचा परिणाम तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतोय. केवळ 30 धावा धावफलकावरती झळकवल्यात व 31 धावांचं विजयासाठी माफक लक्ष हे रणझुंजार वैभववाडी सारख्या बलाढ्य संघासमोर. सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा. आघाडीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघतायत. बापू खडकाळे स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय, जो नाशिक वरून बिलॉंग करतोय आमच्या या स्पर्धेमध्ये, आणि त्याच्या साथीला निखिल ही सलामीची जोडी. निखिल हा देखील नाशिक मधीलच खेळाडू आहे, म्हणजे दोन्ही नाशिककर डावाची सुरुवात करतील. 31 धावांना उत्तर देईल रणझुंजार वैभववाडीचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी अकोट्यापर्यंत चेंडू, पहिल्या चेंडूवरती झेल उडालाय आणि बापू खडकाळे गोल्डन डकचा शिकार होऊन 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगला बॅग. इलेव्हन गोरेगाव, त्वरित कॅप्टनने संपर्क करा. ओमकार 11 गोरेगाव. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर 12वा खेळाडू आला नाही तर 5 धावांची पेनल्टी मिळेल, याची आपण लक्षात घ्या. 1 मिनिटाच्या आतमध्ये टायमिंग स्टार्ट झालाय तुमचा. मैदानाच्या आतमध्ये लढत आपण पाहतोय. रणझुंजार वैभववाडी विपक्ष ओमकार 11 गोरेगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. खूप मोठी लढत असेल आणि पहिल्या चेंडूवरती बापू खडकाळे सारखा विस्फोटक आक्रमक फलंदाज गोलंदाजाने तंबूच्या आसरेला पाठवलाय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाल्यानंतर मकरंद नामक गोलंदाजाचा आत्मविश्वास निश्चितपणाने उंचावलेला असेल आणि उंचावलेल्या मनोधैर्याने, उंचावलेल्या आत्मविश्वासाने तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. जरी धावसंख्येची पुंजी कमी असली तरी पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख फलंदाजाला माघारी पाठवल्यानंतर या सामन्यामध्ये थोडासा सन्नाटा निर्माण केलाय, किंबहुना आपला दबदबा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मकरंदच्या माध्यमातून. मकरंद नामक गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या चेंडूवरती सफलता. नवीन फलंदाज तुम्ही बघतायत मैदानाच्या आतमध्ये, अनिकेत म्हात्रे, मॅन फ्रॉम पनवेलचा हा खेळाडू. विजयासाठी केवळ 31 धावांचं लक्ष आहे आणि 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 31 धावा. पहिल्या चेंडूवरती सफलता. शॉर्ट पद्धतीचा चेंडू अकुट्याप्याचा होता, चेंडूला पाठवलंय डीप कोर पॉईंटच्या दिशेने. सुंदर फटका पॉईंटच्या डोक्यावरून आपण पाहिलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवरती अनिकेत म्हात्रेचा दुहेरी धावांचा फटका. रणझुंजार वैभववाडी संघाचा विचार केला तर गुजरात, दिल्ली, नाशिक आणि पनवेलच्या खेळाडूंचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईकरांचा भरणा असलेला ओमकार 11 गोरेगावचा संघ तुम्ही बघतायत क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाजीमध्ये हाराकिरी. मात्र गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाच्या बापू खडकाळेला तंबूच्या आसरेला पाठवलंय. गोलंदाजाने यावेळेला अकुट्यापर्यंत चेंडू पूल केला. चेंडूला डीप मिड विकेटमध्ये जाईल. चेंडू डीप मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल 30 यार्ड सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर, कारण चालू आहे अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणि पहिल्या षटकात तुम्ही बघतायत डीप मिड विकेटला आणि डीप स्क्वेअर लेगला हे 2 क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून पाहायला मिळत आहे स्क्रीनवरती. सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित झाली आहे. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 31 धावांचा पाठलाग करतोय रणझुंजार वैभववाडी ओमकार 11 गोरेगावच्या विरोधात. फुल टॉस, शॉर्ट्स कव्हर क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सलामीचे दोन्ही फलंदाज गोल्डन डकचे शिकार. आपला भोपळाही न फोडता प्रारंभीचा आघाडीचा फलंदाज निखिल तंबूच्या आसऱ्याला. या ठिकाणी यायचं आहे. यानंतर होणारा सामना तो गणराज 11 बिडबाव विरुद्ध अवधूत स्पोर्ट कणकवली यांच्यात.
गणराज 11 मिडगाव या संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. अवधूत स्पोर्ट कणकवली या संघाच्या संघनायकाने ताबडतोब या ठिकाणी या. धन्यवाद. गणराज 11 मिडबाव कॅप्टन्स तुमची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत लगेचच पोचवा. गणराज 11 मिडबाव ज्या संघामध्ये मुंबईकरांचा भरणा असेल आणि खूप चांगली लढत होईल. अवधूत स्पोर्ट कणकवली संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. यानंतरचा तो सामना असेल क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी. मात्र तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जरी धावांची पुंजी कमी असली तरी कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मकरंद नामक गोलंदाज आघाडीचे 2 मोहरे त्याने तंबूच्या आसरेला परतवले, तेही 0 धावांवर. ड्राईव्ह केलेल्या चेंडूवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत शेखर सुतार. हा लोकल बॉईज आहे, लोकल टॅलेंट आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये क्षमता आहे गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची. मात्र क्षमता सिद्ध करावी लागेल, कारण ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स देता आणि तर त्या स्पर्धेमध्ये जर का तुमचा खेळ बहरामध्ये आला तर निश्चितपणे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. नाव एका दिवसात बनत नाही, मात्र एक दिवस नक्की बनतं. त्यामुळे तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी स्पर्धा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती शेखर सुतार, स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय अनिकेत म्हात्रे. सुंदर फटका अनिकेत म्हात्रेचा बॅकफूट पंच केलाय, जागा बनवले, रूम बनवले, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरून चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. उत्तरात पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस तुम्ही पाहताय स्क्रीनवरती रणझुंजार वैभववाडी पाठलाग करतो 31 धावांचा. 8 धावा पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस. 24 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 8 धावा. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल रणझुंजार वैभववाडीला ओमकार 11 गोरेगाव संघाच्या विरोधात. अनिकेत म्हात्रे एक चांगली फलंदाजी करतोय. स्टार्ट मिळालाय अनिकेत म्हात्रेला, जो पनवेलचा खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल शेखर सुतार. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून तुषार. तुषार नाईक गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून सज्ज होईल. समीकरण खूप सोपं आहे, मात्र सामना रंगतदार व्हावा ही आशा अपेक्षा. शेखर स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी मार्कवरती तुषार नाईक. राईट लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा तुषार नाईकचा आणि पहिला चेंडू अवांतर आहे. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये याच चेंडूला आपण गल्ली टू दिल्ली असं देखील संबोधतो. तो दंडात्मक स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि सांघिक धावसंख्या मात्र धाव फलकावरती गेली आहे 9 धावांवर. 9हा आकडा क्रिकेटमध्ये शुभ मानला जातो. मात्र 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करत असतानाच भुवनेश्वर कुमारने 3 सलग अर्धशतक झळकवली होती. धावसंख्या देखील झाली आहे 9 धावा धाव फलकावर. स्ट्रायकिंग एंडला शेखर. पंचांच्या यावेळेला मात्र गोलंदाज उजव्या त्याकडून सज्ज होईल, जो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे तुषार. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय. मुंबईवरून आमचे मित्र या ठिकाणी दाखल झालेत. जाधव, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पाव हा देखील आमचा मित्र दाखल झालाय आज खेळण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती डावखुरा तुषार. चेंडूला हलकेच टटवलंय, सन्मान दिलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आणि जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना शर्तीचा प्रयत्न असफल ठरलाय. जबरदस्तीची धाव घेण्याचा प्रयत्न केला होता शेखर सुतारने आणि मात्र ही आत्मघातकी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपला बहुमूल्य किमती विकेट गमावतोय तो शेखर.
नवीन फलंदाज मिलिंद त्रिवेदी मॅन फ्रॉम गुजरातचा हा खेळाडू. रणझुंजार वैभवडीचा जर विचार केला तर जी परंपरा कित्येक वर्ष चालू ठेवली होती रणझुंजार वैभवडी संघाने की मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू गुजरात असो, दिल्ली असो, नाशिक, कोल्हापूर, मुंबईचे खेळाडू या संघामध्ये सातत्याने दाखल झालेले आपण पाहिलेत. आणि तीच परंपरा या ठिकाणी चालू ठेवली आहे रणझुंजार वैभवने. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. भगवती आंबरट संघाचे आमचे सर्व शिलेदार या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं देखील स्वागत असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. अमय राऊळ, सिद्धेश मेस्त्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हर्षद राऊळ, घनश्याम मेस्त्री हे आमचे मित्र या ठिकाणी दाखल झालेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये ही रंगतदार लढत होणार आहे. मिहिर त्रिवेदी आपला भोपळाही न फोडता 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन परतलाय आणि या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाद झालेले तिन्ही फलंदाज 0 धावांवरती माघारी परतलेत. कौतुक करावं लागेल ओमकार 11 गोरेगावचं. धावांची पुंजी कमी होती मात्र मैदानाच्या आतमध्ये झुंजताना दिसतायत, झगडताना दिसतायत आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सन्नाटा निर्माण केलाय. तिसरा गडी बाद होतोय मिहिर त्रिवेदीच्या रूपाने. हॅलो 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 चे माजी उपाध्यक्ष माननीय श्री रंजन राणे, मिडबाव आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉक्टर पारकर सर, त्रिंबक तलाठी रविराज शेडावळ सर, चिंदर बाजार तलाठी श्री संतोष जाधव सर, चिंदर भटवाडी योगेश माळी सर, वांगणी तलाठी कंटाळे भाऊ आणि वाळू सप्लायर भवानी रामेश्वर श्री मनोज हडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. हॅलो. यानंतर जी लढत होणार आहे गणराज 11 मिडबाव आणि अवधूत स्पोर्ट कणकवली यामध्ये नाणेफेक जिंकले आहे गणराज मिडबावने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, दाद मागितली, उत्साह जास्त होता, आत्मविश्वास खूप कमी. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघतायत फलंदाज फेनिल त्रिवेदी हा देखील गुजरातचाच खेळाडू आहे. मात्र गुजरातची जादू या सामन्यामध्ये चालेल का? गोलंदाजी मार्कवर ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं त्या पहिल्या षटकात मकरंद राऊळने खर्च केल्या होत्या केवळ 8 धावा. त्यानंतर तुषार नाईक आतापर्यंत चेंडू टाकतोय 4 आणि या 4 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाही आहे. म्हणजे धाव संख्या धाव फलकावरती तुम्ही बघताय 9 धावा, 1 धाव अवांतर स्वरूपातली, माफ करा पहिल्या चेंडूवरती अवांतर चेंडू टाकला होता. सुंदर चेंडू मधल्या अष्टेवरचा हलकेच प्लेक केलाय. रिस्ट ऑफ द प्लेकचा फटका, मनगटी फटकाने चेंडूला टर्न केलंय, बॅकवर्ड स्कोअर लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय आणि त्यानंतर मात्र एकेरी धावसंख्या पुढे सरकेल 10 धावांवर दुहेरी अंकामध्ये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतंच या ठिकाणी या विभागाचे कार्यतत्पर आमदार नितेशजी राणे साहेबांनी भेट दिली, शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. सन्माननीय भाईजी नरेश साहेब आणि सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्यावरती असणारं प्रेम, त्याच पद्धतीने रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाववरती असणारं प्रेम त्यांनी या स्पर्धेला उपस्थित राहून व्यक्त केलं आणि आम्हाला सर्वांनाच मार्गदर्शन केलंय. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय तुषार नाईक, एक चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी. आतापर्यंत त्याने केवळ 2च धावा खर्च केल्या, 10 धावा टोटल धावसंख्येवरती. 31 धावांचा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रणझुंजार वैभवडीचा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर ओमकार 11 गोरेगाव संघाच्या विरोधामध्ये. तुषार नाईक बॉलिंग मार्कवर. यावेळेला बॅटच्या मधोमध चेंडूला पाठवलाय, भिरकावून दिलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे हा आलाय टोले जंग षटकार. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रणझुंजार वैभवडीच्या खास करून अनिकेत मात्रेची जादू आता मात्र चालायला लागली आहे फलंदाजीमध्ये. अनिकेत मात्रे हा एकमेव असा खेळाडू मैदानात मात्र ठाण मांडून एका बाजूने पाय रोवून फलंदाजी करतोय. 13 धावांचा वाटा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहताय. धावसंख्या 2 षटकांच्या सांगते अखेरीस 16 धावा आणि त्यामधील 13 धावांचं बहुमूल्य योगदान अनिकेत म्हात्रेचं. अनिकेत म्हात्रे हा खेळाडू आहे पनवेलचा. गुजरातची जादू चालत नव्हती तरी देखील पनवेलचा हा दिग्गज खेळाडू अनिकेत म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती
मकरंद राऊळ सज्ज झालाय, ज्यानं पहिलंच षटक हाताळलं होतं. व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं षटक तो या ठिकाणी टाकेल आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल. समीकरण मात्र आहे 18 चेंडू आणि 15 धावा. आव्हान खूप सोपं आहे, मात्र एखादा चमत्कार ओमकार 11 गोरेगाव संघालाच कमबॅक करून देईल आणि चमत्कार खूप क्वचितच होतात आणि ही चमत्कार करण्याची ही संधी आहे. गोलंदाजी मार्कवरती मकरंद राऊळ सज्ज झालाय गणपती मंदिर एंड करून. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आपण बघतायत आमचे सहकारी समालोचक श्याम वाक्कर, प्रदीप देऊलकर, राजा सामंत सर, मी अमोल जमदाडे आपलं सर्वांचं स्वागत करतोय, राजेश माळोदे आणि आमच्यासोबत गुणलेखन करतायत अनिकेत मिडभावकर आणि शशांक फाटक. यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा तुम्ही बघताय. तब्बल 185 देशांमध्ये आमचे संतोषजी नाणेकर tenniscricket.in माध्यमातून, गौरव सावंत आणि त्यांचे सर्व शिलेदार कॅमेरेमॅन आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 195 देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून सुंदर चेंडू, तितकाच चांगला फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह केलं होतं. धाव घेण्याचा आतादायीपणा मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये, आपल्या पॉपिंग घरामध्ये पाहायला मिळतोय तो अनिकेत म्हात्रे. जर तुमच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता असेल, या सामन्याची खूप मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती असेल, तर धोकादायक रन घेण्याची काय आवश्यकता आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय तो मकरंद राऊळच्या माध्यमातून. 2 षटक एका चेंडूचा खेळ आतापर्यंत थांबलाय. धावसंख्या धावफलकावरती 31 धावांच्या उत्तरात 16 धावा. यानंतरची लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. गणराज 11 मिडबाव विपक्ष अवधूत स्पोर्ट कणकवली. बॉलर बॅक ड्राईव्ह, सुरेख क्षेत्ररक्षण, सलग 2 चेंडूमध्ये 30 नजाहत पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळाला, मात्र यावेळेला धाव घेण्याचा आतादायीपणा केला नव्हता नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज अनिकेत म्हात्रेने. दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात सफल ठरलाय मकरंद राऊळ. जरी धावांची पुंजी कमी असली तरी दोन्ही गोलंदाज लढताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑरपेज, ताकद दिली, एलिव्हेशन, लंबाई आणि त्याही पेक्षा दुरी. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे आलाय. मात्र षटकाराने अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय रणझुंजार वैभववाडीचा संघ. ओरपी चेंडू होता, खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूला त्याची योग्य जागा दाखवली गेली. 15 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा असं समीकरण आलंय. गती परिवर्तनाचा सबमरीन, डिलिव्हरी बराचसा खाली राहिला चेंडू, धावबाद करण्याचा प्रयत्न देखील केला गेला गलीमधून, मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बाईचा सिग्नल देखील आलाय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते 23 धावांवर. खूप चांगलं गुणलेखन होतंय आणि समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकांना आपण ओळखतो. तर गुणलेखन चांगलं झालं तर समालोचन चांगलं होतं, कारण गुणलेखक जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम समालोचनाच्या माध्यमातून करतो. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ज्याची बॅट या मैदानामध्ये तळपली आहे या सामन्यामध्ये तो फलंदाज अनिकेत म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. अकोटप्याचा कट केलाय, चेंडूला कट केलं होतं, स्लाइस केलं होतं या चेंडूला आणि गलीमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, लगभग पहिली स्लिप देखील आपण पाहतोय आणि एकेरी धावणी सांघिक धावसंख्या जाते 24 धावांवर. विजयासाठी 31 धावांची गरज असतानाच रणझुंजार वैभववाडी 24 धावांपर्यंत मजल मारतोय आणि तुम्ही पाहताय तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मकरंद राऊळच्या रूपाने. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराचसा खाली राहिला, निर्धाव चेंडू गणला जातोय तो गोलंदाज मकरंद राऊळच्या खाती. एकंदरीत निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाचा खेळ थांबलाय. 31 धावांच्या उत्तरामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती झळकते 24 धावा. व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी काही पुरुष मंडळी बसली आहेत. कृपया मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो, ती गॅलरी फक्त महिला वर्गांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी पुढची गॅलरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आम्हाला सहकार्य करा. आतापर्यंत आपण 3 षटकं पाहिली.
बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल आलाय पंचांकडून. 3 षटकं आतापर्यंत आपण पाहिली. मकरंद राहुलने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या 8 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं तुषार नाईकचं. या तुषार नाईकने देखील आपल्या षटकात खर्च केल्या 8 धावा. तिसरं षटक आपण पाहिलं पुन्हा एकदा मकरंद राहुलचं आणि मकरंद राहुलने देखील आपल्या तिसऱ्या षटकात खर्च केल्या 8 धावा. म्हणजे एक निव्वळ योगायोग. आतापर्यंत 3 षटकं आणि या 3 षटकांमध्ये 8 8 8 अशा एकूण 24 धावा तुम्ही बघताय टोटल स्कोअर बोर्डवरती. विजयासाठी समीकरण आहे 12 चेंडू 7 धावा. विश्वजित कोळी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. विजयासाठी समीकरण खूप सोपं झालंय. रणझुंजार वैभवडी समोर 12 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी सज्ज होईल अनिकेत म्हात्रे. अनिकेत म्हात्रे हा गोलंदाज. एका बाजूने त्याने खूप चांगली खिंड लढवली आहे. आतापर्यंत तुम्ही बघतायत 14 धावांचं वैयक्तिक योगदान त्याच्या फळीतून आपण अनुभवलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज फेनिल त्रिवेदी. त्याच्या बॅटमधून देखील एक मोठा धमाका आपण पाहिला. षटकार विश्वजित कोळी हा गोलंदाजी मार्कवरती. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून त्याच्या समोर असेल अनिकेत म्हात्रे. ऑफ्टमोरचा चेंडू सुंदर फटका. स्क्वेअर कटचा फटका. चेंडूला पाठवलाय डीप कोर्ट पण सीमारेषा पलीकडे आलाय चौकार अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधून. सुंदर फटका अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून अक्रॉस लाईन पदेचा फटका. ऑफस्ट्रिकच्या बराचसा बाहेर गेला. जागा बनवली आणि चेंडूला भिरकवून दिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने आलाय दुसरा चौकार आणि या सामन्यामध्ये विजयी चौकार पाहायला मिळतोय अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून. एक मॅच विनिंग खेळी अनिकेत म्हात्रेची. सुरुवातीच्या आघाडीचे फलंदाज अक्षरशः भोपळाही न फोडता 3 फलंदाज माघारी परतले. मात्र त्यानंतर या सामन्याची सूत्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन अनिकेतने खिंड लढवली. सामन्याला विजयी संपादन करतोय तो रणझुंजार वैभवडी. आणि यानंतरची लढत तुम्ही बघणार आहात गणराज 11 मिडबाव ज्याने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मुंबईकरांचा भरणा असलेला गणराज 11 मिडबावचा संघ आणि त्यांची गाठ पडली आहे अवधूत स्पोर्ट कणकवली संघ